गुड आफ्टरनून फ्रेंड. फिटनेस के एस या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि राम मित्रांनो. तर बरेच दिवस झाले माझे ब्लॉग्स पण बंद आहेत सध्या, कारण की थोडीशी मला पायाला इंजुरी झालेली आहे. त्यामुळं मी वर्कआउट नाही करू शकत आहे, कारण की थंडीमुळं मला फंगल इन्फेक्शन झालं होतं आणि फंगल इन्फेक्शनमुळे पायाला पूर्णपणे जखम होऊन चिरा वगैरे होत होतं. त्यामुळं मला रनिंग वगैरे करता येत नव्हतं किंवा कोणतं वर्कआउट करता येत नव्हतं. त्यामुळं सध्या मी कोणत्याच प्रकारचा वर्कआउट वगैरे करत नाही आहे. पण आपले जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे जे आहेत ते सगळे व्हिडिओ आपल्याला इथून पुढे आपल्या चॅनलवर दिसणार आहेत. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे सध्या जे आता मी मार्केटमध्ये बघतो आहे की जी परिस्थिती चालू आहे, एकमेक फिटनेस इन्फ्लुएन्सर वाढत चालले आहेत, पण एकमेकाचे पाय ओढायचे किंवा एकमेकाला रोस्ट करायचं, एकमेकाला ट्रोल करायचं, ह्यातच पूर्ण सगळं चाललेलं आहे. त्यामध्ये वालं एक आहे की कोणताच फिटनेस इन्फ्लुएन्सर जर ग्रोथ करायचं म्हणलं यूट्यूबवर, तर एकतर आपल्याला त्याच्या व्ह्यूज वाढल्या पाहिजेत किंवा त्याचे कमेंट्स वाढले पाहिजेत किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. तर इथं काय झालं, एखादा कोणतरी व्हिडिओ टाकतो आहे त्याला हा रोस्ट करायला जातो आहे, हे चालू आहे. पण आपल्याला जर ग्रो करायचं असेल तर पूर्ण टीम होऊन एकत्र काम करणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यासाठी मला असं एक योजना येते माझ्या डोक्यामध्ये की आपण जेवढे फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत, जे कोल्हापूर भागात आहेत किंवा छोटे छोटे जे फिटनेस साठी जे चॅनल वगैरे बनवले आहेत, ज्यांना यूट्यूबवर खरंच ग्रोथ करायची आहे, की ज्यांना फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे, नाव कमवायचं आहे, यूट्यूबमधून पैसा कमवायचा आहे किंवा चांगलं एक स्वतःला डेव्हलप करायचं आहे. तर त्यासाठी माझं एक मत असं होतं की आपण आपल्या जेवढे भागात आहेत, जे छोटे छोटे फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत, जे मोठे आहेत ते ग्रो व्हायलाच लागले आहेत. पण काही मोठे इन्फ्लुएन्सर पण असे आहेत की त्यांना आपल्यासारख्या छोट्या छोट्या जे यूट्यूबर्स आहेत त्यांना पण घेऊन मोठं व्हायचं आहे. पण बरेच लोक एकमेकाबद्दल रोस्ट करत असल्यामुळं त्यांना पण आपल्याला मदत करता येत नसेल किंवा याचे व्ह्यूज कमी आहेत, याचं चॅनल छोटा आहे. तर असं न होता मला तर असं वाटतं की जर ग्रो व्हायचं असेल तर सगळ्यांना एकत्र पुढं जाणं गरजेचं आहे. हा मोठा, तो मोठा, याचं चॅनल कमी आहे, याला फॉलोअर्स कमी आहेत, याचे सबस्क्रायबर कमी आहेत, याच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत, याच्यामुळं काहीच नाही होणार. जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर आपल्याला एक तर मोठ्या यूट्यूबरसोबत कोलॅबरेशन केलं पाहिजे किंवा जे छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत ते सगळे एकत्र येऊन जवळपासचे असतील चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे किंवा जे फिटनेस एकमेकाच्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करायचं, जेणेकरून काय होईल, आपले कॉन्टॅक्ट चांगले होईल, आपले सबस्क्रायबर चांगले वाढतील. त्याच्यानंतर आपले जे व्हिडिओज आहेत, एकमेकाचा जर ग्रुप बनवला, त्या ग्रुपमध्ये जर आपण आपल्या प्लेलिस्ट शेअर केल्या, व्हिडिओ शेअर केल्या, शॉर्ट्स शेअर केले, तर एकमेकाचं सगळ्या गोष्टी कळत जातील आणि त्याने काय होणार आहे, त्याने कुणाचं नुकसान होणार नाही आहे. जो तो आहे, आता माझा व्हिडिओ सपोज मी दुसऱ्या कोणाला तर पाठवला असेल, तो बघेल, त्याला आवडेल, माझे व्ह्यूज वाढतील. किंवा तुम्ही मला जर व्हिडिओ पाठवत असाल तर ते मी बघेन, तुमचे व्ह्यूज वाढतील, तुमच्या व्हिडिओजनं लाईक्स येतील. तर मला काय करायचं आहे, कमीत कमी आपल्याला एक असे यूट्यूबर्स शोधायचे जेणेकरून एक 100 लोक, ह्या 100 लोकांना आपल्याला काय करायचं आहे की आपण जे व्हिडिओज बनवतो आहे, आपण जे व्हिडिओज वगैरे बनवतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे, ते कोणासाठी करतो आहे, आपण आपलं नॉलेज आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी करतो आहे. प्रत्येकाचं कसं आहे की हा म्हणतो याची बॉडी चांगली आहे, हा म्हणजे चांगला असेल. काही जणांच्याकडं बॉडी चांगली आहे पण नॉलेज नाही आहे, काही जणांच्याकडं बॉडी चांगली नाही पण नॉलेज खूप चांगलं आहे. म्हणजे प्रत्येकजण कुठे ना कुठं कमी आहे, कुठे ना कुठं कोण जास्त आहे. तर असं न बघता, भले छोटा यूट्यूबर असेल, त्याचं कसंही असेल, पण त्याची पण इच्छा असेल की बाबा आपल्याला यूट्यूबमध्ये ग्रो करायचं आहे, पण त्याला पण आपल्याला घेऊन जायचं आहे. आता बरेच दिवस झाले माझं पण चॅनल एवढं ग्रोथ नव्हतं, काय नव्हतं, पण एक व्हिडिओ माझा व्हायरल गेला, त्याच्यावर 1,80,000 ते 1,90,000पर्यंत व्ह्यूज गेले, लाईक 6-7 हजार गेले. मला पण माझ्या आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी एवढा मोठा होईन किंवा अजून नाही म्हणत मी मोठा झालो आहे किंवा काय, पण एवढे जातील असं मला पण कधी वाटलं नव्हतं. तर मला एक सांगायचं आहे की आपण सगळे एकत्र येऊया, एखादा व्हॉट्सअप ग्रुप बनवूया, टेलिग्रामला चॅनल चालू करूया. एक 100 जण काय म्हणतो आहे, सपोज आज मला एक 4,000 तासाचा वॉच टाईम कवर करायचा आहे, एखादा मी आज नवीन आहे, तर आपला जर 100 जणांचा ग्रुप असेल, भले ते व्हिडिओ आपला लावून चालू करतील आणि तसंच जरी बसतील, एक 15 मिनटाचा किंवा 10 मिनटाचा व्हिडिओ जरी 100 जण बघितले तरी आपले 1,000 तास कंप्लीट होतात. आपल्याला एकमेकाला हात द्यायचा आहे, एकमेकाला मोठं करायचं आहे. इथंपर्यंतच नाही,
तर ज्यावेळी आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, मॉनिटाईज काय कसं पण होऊ शकेल. आज आपण 2,000 3,000 जर दिले ना कोणाला, तर एखाद्या कॉलेजची लॅब, शाळेची लॅब किंवा कुठं जरी आजकाल बरेच यूट्यूब सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यात 2,000 तास, 4,000 तास, ₹1,000ला 1,000 तास. आता मी एक परवा दिवशी ॲडव्हर्टाईज बघितली होती की ₹3,000ला पूर्ण चॅनल मॉनिटाईज करून देतात. तर मला काय म्हणायचं आहे, अशा ठिकाणी आपण पैसे घालायच्या बदली जर आपण सगळे व्यवस्थित आलो, सगळेजण केलो, तर प्रत्येकाचे चॅनल मॉनिटाईज होतील. मॉनिटाईज झाल्यानंतर पण आपल्याला व्ह्यूजची गरज आहे. आपलं व्हिडिओ यूट्यूब तर प्रमोट करतेच, पण मला एक सांगायचं आहे, आत्ता आपण न काय करता माझे 1 ते 1,80,000 पर्यंत जर व्ह्यूज जात असतील, तर तेच आपण एकत्र आलो तर आपल्या चॅनलला 5 लाख 6 लाख व्ह्यूज यायला नाही वेळ लागणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 100 जण आपण एकत्र येऊया, व्हॉट्सअपला ग्रुप बनवूया. त्याच्यामध्ये एक करता येईल, आपले कॉन्टॅक्ट्स चांगले वाढतील. कॉन्टॅक्ट्स चांगले वाढल्यामुळं व्ह्यूज जायला चांगली मदत होते, नाव होतं. आज मोठे यूट्यूबर का फेमस आहेत, तर त्यांचं नाव आहे. तर मला हे सांगायचं आहे की आपण एकत्र येऊया, कोलॅब व्हिडिओ चालू करूया. कुणाकडे कॅमेरामॅन आहे, कुणाकडे कॅमेरामॅन नाही आहे. आता माझा एक छोटा भाऊ आहे, माझ्या काकांचा मुलगा, तो माझ्यासोबत असतो, तो माझे व्हिडिओज बनवतो. आज तो आहे तर ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस तो अवेलेबल असेल असं नाही. पण तेच आपण एकमेक, जर त्याचं पण यूट्यूब चॅनल असेल, माझं पण यूट्यूब चॅनल असेल, दोघं एकमेकाच्या प्रती आम्ही चांगले जर व्हिडिओ बनवत असेल, चांगल्या एका जिममध्ये एखादा वर्कआउट करत असेल कोलॅब करून, तर आपल्याला चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होतं. कारण की कसं असतं ना, माझे जे मित्र आहेत ते काही त्याचे पण असू शकतात किंवा त्याचे मित्र वेगळे असणार आहेत. ज्यावेळी त्याच्या चॅनलवरून माझा व्हिडिओ शेअर होईल, त्यावेळी त्याचे पण मित्र बघतील, किंवा त्याचा व्हिडिओ जर माझ्या चॅनलवरून शेअर होत असतील तर माझे पण मित्र बघतील. तर सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे, ट्रोल करत बसण्यापेक्षा एकत्र येऊया, चॅनल मोठं करूया. परवाच मी एका फिटनेस इन्फ्लुएन्सरला कोल्हापुरात भेटलो होतो, सादात्तर त्याचं नाव आहे. आमचं एक 15-20 मिनटं आम्ही बोलत बसलो होतो. जाता जाता आमची धावती भेट झाली होती. मी इंटरव्ह्यूला गेलो होतो माझ्या, त्यावेळी त्याचा ॲक्च्युली 7 म्हणल्यावर आज कोल्हापूरमध्ये त्यांचं पण नाव चांगलं झालेलं आहे. पण ते स्वतः म्हणले की मी व्हिडिओ करण्यासाठी काही बोलतो किंवा हे करतो, ते फक्त मला पोरांना मोटिवेट करायचं असते. पण लोक त्याचा वेगळ्या वेमध्ये घेत आहेत. कोण म्हणते, कोण मोठं बोलते, कोण शिव्यांमध्ये बोलते, कोण ट्रोल करते, कोण रोस्ट करते. इवन त्यांनी मला एवढं पण सांगितलं की काही व्हिडिओ मला माझ्या इंस्टाग्रामवरून डिलीट करावे लागले. का तर सायबर क्राईमवाल्यांच्याकडून त्याला फोन आला की चुकीचा मेसेज चालला आहे, चुकीच्या काही गोष्टी आल्यात या सगळ्यामध्ये, ग्रुपिझमवाले बरेचसे प्रकार झालेत जे आता मी यूट्यूबवर नाही सांगू शकत. पण असं न होता जर आपण सगळे एकत्र आलो, अरे आपण कोल्हापूर जिल्ह्यातले एकत्र आहे. आत्ता जे मी व्हिडिओ बनवतो हे मी निप्पाणीमध्ये बसून बनवतो आहे, जे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आपलं गाव आहे. पण बऱ्यापैकी आपले सगळे मराठी इन्फ्लुएन्सर जेवढे आहेत, सगळे जर एकत्र आलो तर मला नाही वाटत की आपण मराठी लोक कुठे मागे पडेल. मी बऱ्याच वेळा बघतो नॉर्थला जे बॉडी बिल्डर्स आहेत, राजवीर शिशोदे असेल, नितीन चंदेला जे असतील, किंवा टायगर सरांची टीम असेल, किंवा पंकज वर्मा असेल, असे भरपूर फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत जे छोटे छोटे आत्ता मार्केटमध्ये नवीन इन्फ्लुएन्सर आले आहेत, त्यांना हात धरतात, हात उचलून वरती आणतात आणि फिटनेस इंडस्ट्रीला एक मोठ्या वेगळ्या लेवलला घेऊन चाललं. जर ते कल्चर आपण जर आपल्या महाराष्ट्रात किंवा आपण आपल्या जिल्ह्यात जरी आणलं, आज कोल्हापूर जिल्ह्यात एवढे फिटनेस इन्फ्लुएन्सर आहेत ना, त्यांचे चॅनल बऱ्याच ठिकाणी ग्रो झालेत, कुणाचे नाही झाले, कोण वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष मेहनत करायला, पण जायला पुढे चान्स भेटत नाही आहे. तर मला असं वाटतं आपण एकत्र येऊया. मी एखादा ग्रुप बनवतो, मला मोठेपणा नाही घ्यायचं आहे की मी ग्रुप बनवतो आहे किंवा काय, फक्त ग्रुप यासाठी बनवतो आहे, आपण जे आज व्हिडिओ टाकलेत त्याचं जर नोटिफिकेशन प्रत्येकाला भेटते नाही भेटते, आपण जर ग्रुपवर सगळ्या गोष्टी शेअर केलं, 100मधले 10 जण जरी आपले व्हिडिओ लाईक शेअर जरी केले किंवा चॅनलला सबस्क्राईब आले, तरी आपला यूट्यूब व्हिडिओ एवढ्या फास्ट प्रमाणात स्प्रेड करते मला वाटलं नव्हतं. कारण की परवा दिवशी जसं मी म्हणलो तुम्हाला, माझ्या एका व्हिडिओला 1,80,000पर्यंत व्ह्यूज गेले. त्या एका व्हिडिओजवर मला 800 ते 900 सबस्क्रायबर भेटले. आपण विचार नाही करू शकत आपल्याला मॉनिटाईज होण्यासाठी किती सबस्क्रायबर लागतात, 1000 सबस्क्रायबर लागतात. माझे ऑलरेडी 1100 सबस्क्रायबर होते, माझे असे एवढे पण जास्त नव्हते. पण त्या एका व्हिडिओमुळं आजचे माझे 1820 सबस्क्रायबर टोटल आहेत.
तर मग आपलं काय होतं ना, की आपले व्हिडिओ जातात एक 400-500 जातात, स्टक होतं. तिथून पुढे काय? तुम्हाला पण माहिती आहे मिनिमम शॉर्ट्स जरी आपले व्हायरल व्हायचे म्हणले तरी 5K, 6K, 10K, 20K च्या पुढे जायला पाहिजे किंवा आपले जे लाँग व्हिडिओज आहेत तिथे जरी आपल्याला ग्रोथ करायचं म्हटलं तर कमीत कमी 20,000 ते 25,000 आपल्याला व्ह्यूजची गरज असते. तर ते करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जर 100 जण आपण आपले जर व्हिडिओज जर चांगले प्रमोट केले तर व्हिडिओ प्रमोट करत असताना काय होतं आहे की आपण आपलं नॉलेज शेअर करतो आहे, दुसरी गोष्ट आपल्या स्किल डेव्हलप करतो आहे, त्याच्यानंतर लोकांपर्यंत आपण एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपला जो भाग आहे तो काय फिटनेस रिलेटेड टोटल विषय, आपला जो कंटेंट आहे टोटल फिटनेस आहे. आपण लोकांना काय करतो आहे, व्यसनांपासून लांब ठेवतो आहे, व्यायामाबद्दल अवेअरनेस करतो आहे. त्याच्यानंतर फिटनेस ही एकमेव इंडस्ट्री अशी आहे ज्याच्यामध्ये आपण काही जरी केलं, दररोजचा व्यायाम असेल किंवा कोणत्या गोष्टी करत असेल तर ते फायद्याचंच आहे. भले तुमच्याकडे आज पैसा नसेल पण तुम्ही तब्येतीनं चांगले असाल तर तुमचा दवाखान्याचा खर्च वाचतो. जर तुमची तब्येत तुम्हाला जर साथ देत नसेल तर तुम्ही पण काही नाही करू शकत. तर मला सांगायचं एकच आहे, सगळी एकत्र येऊया. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर टाकतो आहे, तुम्ही मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज पण करू शकता. आपण जेवढे आत्तापर्यंत मी नाही म्हटलं तर एक 7 ते 10 जणांचा आमचा ऑलरेडी ग्रुप झालेला आहे. पण त्यामध्ये कसे आहेत ते UP, बनारस या साईडचे जे माझे मित्र आहेत त्यांना धरून मी हा ग्रुप केला होता. पण त्याच्यात मला एक फायदा व्हायला लागला आहे, जेवढे मी माझे व्हिडिओ टाकतो किंवा जेवढे त्यांनी एक आमच्या ग्रुपवर व्हिडिओ टाकतात, वेळ नाही लागत. प्रत्येकाचा व्हिडिओ 2 मिनटं बघितला, 3 मिनटं बघितला, 5 मिनटं बघितला आणि त्याला एक लाईक केली आणि एखादी चांगली कमेंट केली. आपल्याला काय करायचं, एखाद्याबद्दल जर चांगली कमेंट केली तर ॲप्रिशिएट होतो आहे, तो पण त्याचे व्हिडिओ चांगले बनवतो. किंवा आता मी जसं म्हणलो त्यांच्यानी माझी ओळख पण नव्हती, फक्त असंच आम्ही इंस्टाग्रामवर एकमेकाला मेसेज करायचो, व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट्स करायचो, यातनं DM करायचो. यातनं DM करून त्यांना सांगायचं तू माझं चॅनल प्रमोट कर, मी तुझं चॅनल प्रमोट करतो आहे. याच्यामध्ये काय होतं ना की ते पण चांगले बॉडी बिल्डर्स आहेत, त्यांचे पण फिटनेस चांगले आहेत, त्यांचे पण फिजिक्स चांगले आहेत, पण त्यांच्याकडे व्ह्यूज नाही आहेत, लाईक्स नाही आहेत, ते पण कुठंतरी स्टकवाले आहेत. मग हेच जर आपण आपल्या जिल्ह्यातले सगळी पोरं एकत्र येऊन करायचं म्हणलं, किमान 100 जण जरी एका व्हिडिओला 100 जरी लाईक्स झाला, आपला एक लाईक जर चांगला जात असेल किंवा एक 10 लाईक येत असतील, 15 लाईक येत असतील तरी आपला यूट्यूब कमीत कमी 1000 ते 1200 जणांपर्यंत व्हिडिओ पोचवते. तर जेवढ्या लाईक्स येतील, जेवढे कमेंट येतील, जेवढा वेळ आपण आपले एकमेकाचे व्हिडिओज बघतो त्याच्यावर काय होतं ना, आपला वॉच टाईम वाढतो. आज मी खरंच लिटरली बघतो की एक टाईम होता इंस्टाग्रामवर की मुली आपलं अंगप्रदर्शन करायच्या, वेडवाकडं नाचायच्या आणि शरीर प्रदर्शन करायचं, त्यांच्या व्हिडिओजला मिलियन्समध्ये लाईक चालले आहेत. एखादा तोच फिटनेस इन्फ्लुएन्सर चांगली गोष्ट सांगत असतो तर तिथं त्याच्या 1000, 1500, 1200, जास्तीत जास्त किती 10,000, 15,000 व्ह्यूज असतील. पण तो गोष्ट चांगली सांगतोय पण त्याला ऐकण्यात कुणाचा इंटरेस्ट नाही. पण एखादी मुलगी विक्षिप्तपणे नाचून अंगप्रदर्शन करते, तिच्यासाठी मिलियन्समध्ये लाईक चालले आहेत. याचा फायदा काय होतो, एकतर आपण यूट्यूबवरून चांगले पैसे कमवू शकतो, त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या स्पॉन्सरशिप मिळतात. चांगल्या स्पॉन्सरशिप मिळाल्यामुळं काय होतं ना की पोरांचा सगळ्यात मोठा जो खर्च आहे तो बॉडी बिल्डिंग असेल किंवा फिटनेस इंडस्ट्री असेल, तो म्हणजे डाएट. एखाद्या चांगल्या कंपनीची जर तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटत असेल तर तुमचा निम्मा खर्च तिथं असतो. का तर तुम्हाला ते मंथली स्टॅक प्रोव्हाइड करतात त्यांचे ब्रँड प्रमोशन करण्यासाठी, बरोबर आहे. तर आणि आपण आज जे एवढे व्हिडिओज करतो आहे किंवा जे बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आहेत किंवा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांना काहीतरी करायचं आहे, कोणी मोठ्या बापाची पोरं नाही आहेत, सगळी जे आहेत ते आपल्यासारखे मध्यमवर्गीय किंवा याच्यातून आलेली सगळी मुलं आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, यांनाच सगळ्यांना एकत्र घ्यायचं आहे, आपण पुढं जायचं आहे. आपल्याला पैसे काय आपण कुणाला एकमेकाच्या खिशातून देणार नाही आहे. आपल्याला पैसे जे भेटणार आहेत ते यूट्यूबकडून भेटणार आहेत, स्पॉन्सरकडून भेटणार आहेत, ज्या ॲड्स मिळणार आहेत त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत. याने आपलं काही नुकसान होणार आहे काय? समजा एखादा मित्र आपलाच जर पुढं गेला, चांगलं झाला तर नुकसान काय आहे ना, तो आपल्याला मदत करू शकेल ना कधीतरी, तो आपल्याला चांगलं नॉलेज देऊ शकेल, त्याला अडचणी येत असतील. सपोज एखादा आपलाच एवढा 100 जणांचा ग्रुप झाला, एखादा कोणता काही क्षण आला,
कोणावर किंवा काही जरी तरी आपली युनिटी चांगली असेल तर त्यातून आपण निभावून जाऊ. असं नाही म्हणत की कोणाला 1 रुपये भरायचा आहे किंवा पैसे देऊन एकमेकाला मदत करा. नाही, जे आपण व्हिडिओज बनवतो आहे ते फक्त बघायचे आहेत, लाईक्स करायचे आहेत आणि फक्त सगळ्यांना धरून पुढं जायचं आहे. योजना चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मी जो व्हॉट्सॲप नंबर दिला आहे तुम्हाला माझ्या टायटलमध्ये असेलच, त्यावर मला कॉल करा, मेसेज करा, आपण ग्रुप बनवूया. आज आपण 100 जणांचा विचार करतो आहे, पण जर आपला ग्रुप चांगला झाला तर मिनिमम आपण 1000 जण पण एका ग्रुपमध्ये येऊ शकतो. तर मला एकच सांगायचं आहे, 1000 जण जर एकत्र येत असतील आणि आपण जर पुढं चाललो तर फक्त विचार करा की यूट्यूबची ताकद काय आहे, आपल्या युनिटीची पॉवर काय असणार आहे आणि आपण कितीपर्यंत पुढं जाणार आहे. त्यामुळे मला एकच वाटते की एकत्र येऊया, आपले व्हिडिओ चांगले चांगले डेली टाकत जाऊया. एकानं जरी रोज एक व्हिडिओ जरी टाकला, एक 100 जणांचा ग्रुप असेल तर मिनिमम त्याला 100 लाईक जर भेटत असेल तर तो व्हिडिओ कमीत कमी 10,000 जणांपर्यंत प्रमोट केला जातो. याने फायदा काय होणार आहे, आपल्याला यूट्यूबकडून पैसे तर भेटतील, आपली फायनान्शियल ग्रोथ होईल. त्याच्यानंतर काय होणार आहे, आपण जिथं राहतो आपल्या आजूबाजूच्या समाजात आपल्याला लोक नाही ओळखत आहेत आपण कोण आहे, काय आहे हे वगैरे. पण आपली जर ग्रोथ होत गेली, आपण जर पॉप्युलर होत गेलो तर आपल्या समाजात कळेल की आपण कोण आहे, आपण काय काम करतो आहे. त्यामुळं पॉप्युलॅरिटी पण महत्त्वाची आहे, त्याचबरोबर पैसा पण महत्त्वाचा आहे. दोन्ही गोष्टी जरी आपल्याला पाहिजे असतील तर आपण सगळी एकत्र येऊया, चांगलं काम करूया. आणि याचा फायदा काय होणार आहे, आपण जेव्हा एखाद्या युनिटीमध्ये असेल तर आपल्याला खूप चांगले चांगले बॉडी बिल्डर्स आहेत जे आपल्याला नॉलेज देतील, वर्कशॉप करतील आपल्याबरोबर कोलॅबरेशन करू शकतील किंवा एखादी चांगली मदत करू शकतील ते आपल्याला. त्यामुळं बघा तुम्हाला कसं वाटतं, ही माझी तरी योजना आहे, तुम्हाला काय वाटतं बघा. आणि मी असं नाही म्हणत की सगळे मोठे बॉडी बिल्डर्स, ज्याचे 2 सबस्क्रायबर जरी असतील तरी तो पण आपल्यासोबत जॉईन होऊन दे. का, आपण 100 जण एका दिवसात त्याला 100 सबस्क्राईब देऊ शकतो, बरोबर. तो त्याचा बेस बनवेल ना. पण आपल्या 100 जणांची त्याला एक छोटीशी नाही मदत होणार का. असं जर केलो तर आपण सगळे पुढे जाणार आहे, नाहीतर आपण एकमेकाच्या पायवडत इथंच बसणार आहे. बघा कन्सेप्ट तुम्हाला कसं वाटतं, कंटेंट आपले चांगले चांगले येत राहतील, तुम्हाला परत मी चांगलं माहिती देत राहीन आपल्या फिटनेसबद्दल. आधीचे पण जे व्हिडिओ आहेत सगळे बेसिक नॉलेज जे आहे ते मी माझं या चॅनलवर शेअर केलेलं आहे. बरेच चांगले व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची पण तुम्हाला मदत होईल. आपल्या चॅनलमध्ये बरेच जण बाहेरून पण जे जॉईन होतील ते पण सगळे आपल्याला मदत करतील. त्यामुळे विचार करा, एकत्र येऊया, आपल्या जिल्ह्यातली पोरं एकत्र येऊन देत, आपल्या राज्यातली पोरं एकत्र येऊन देत आणि मराठी माणसं पुढं जाऊन देत. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.